Hello friends, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School Tasgaon. Today we are going to learn third part of on saying please from section 1 prose of class 12 subject English. So let's see last part 3 of on saying please. Before that we will see what we have seen in part first and part second. In part first, we have seen liftman threw a passenger out of his lift. लिफ्टमॅननं त्या पॅसेंजरला लिफ्टमधून बाहेर फेकून दिलं. डिसकर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. अशी डिसकर्टसी हा कोणता लिगल ऑफेन्स नाही. बॅड मॅनर्स इन्फेक्शन, त्याची 2 उदाहरणं आपण बघितली. बॅड मॅनर्स कसं इन्फेक्शियस आहे. लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. आणि असा कोणता कायदा बनवू शकत नाही आपल्या प्रायव्हेट मॅनर्स संदर्भात. लिटल कर्टसीज मशीन ऑफ लाईफ ऑइल अँड रनिंग स्वीटली. अशी छोट्या कर्टसीज पाळणं हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यात पार्ट फर्स्टमध्ये आपण बॅड मॅनर्स कसं इन्फेक्शियस आहे हे बघितलं. पार्ट सेकंडमध्ये गुड मॅनर्स कसं इन्फेक्शियस आहे ते बघितलं. त्यासाठी आपण उदाहरण बघितलं ते द पोलाइट कंडक्टरचं उदाहरण आपण बघितलं जो नम्र विनम्र होता. द एक्सपिरियन्स ऑफ द मिक्स्ड फिलिंग लुक लाईक अ फूल. लेखकाचा त्या कंडक्टरशी सुरुवातीचा अनुभव आपण बघितला ज्यावेळी लेखकाकडं पैसे नव्हते, एक मूर्ख असल्यासारखं वाटतं त्यावेळी, तो अनुभव बघितला. मिक्स्ड फिलिंग्स. गुड एक्सपिरियन्स द अकाउंट वॉज बॅड. एक चांगला अनुभव आला, पैसे खिशामध्ये मिळाले, अकाउंट स्क्वेअर झालं, पण एक चांगला अनुभव मिळाला. सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड. त्यानंतर पायाचं बोट ट्रॅम्पल झालं, वेदना झाल्या, तो एक अनुभव बघितला. आणि एक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट ऑफ फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि आपल्या पॅसेंजर्सना कम्फर्टमध्ये ठेवणं हे त्या कंडक्टरचं कर्तव्य मानलं जात होता तो. तर हे सर्व आपण पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडमध्ये बघितलं. नाव लेट्स सी द लास्ट पार्ट 3. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on to another road. तर बघा, काही काळापासून माझ्या बसच्या मार्गात तो मला आढळलेला नाही, परंतु मला आशा आहे दुसऱ्या कुठल्या तरी मार्गावर तो आपली प्रसन्नता व्यक्त करीत असेल. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रॅदर ड्रॅब वर्ल्ड. तो नक्कीच या भकास जगात खूप दूर गेलेला नाही. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनिग्रिक ऑन अन अननोन बस कंडक्टर. आणि मी एका अनोळखी बस कंडक्टरच्या बाबतीत कौतुकास्पद लिहित आहे, याबद्दल मी माफी मागणार नाही. If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. जर वर्ड्सवर्थ महान कवी आपल्या ऑन द लोनली मूर या काव्यात जळू गोळा करणाऱ्याकडून ज्ञानाचे पाठ शिकला असेल, तर मला असं बिलकुल वाटत नाही की आपण अत्यंत साध्या गोष्टी बस कंडक्टरसारख्या एखाद्याकडून शिकू नयेत. त्याने आपल्या दयाळूपणाने व प्रेमळ स्वभावाने नम्रपणे व सभ्यपणे कसे वागावे हे दाखवून दिलेले आहे. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. सर्वजणच ही गोष्ट मान्य करतील की महायुद्धामुळे वातावरणामध्ये गोडवा निर्माण करणाऱ्या दैनंदिन शिष्टाचाराला हुडहुडी भरली आहे. युद्धामुळे साधे शिष्टाचार लयाला गेले आहेत. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other.
आपण ते शिष्टाचार परत मिळवले पाहिजेत, तरच आपणास जीवन सहृदय बनवता येईल आणि एकमेकांबद्दल सहिष्णुता किंवा प्रेम निर्माण करता येईल. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. आपण हे कायद्याने परत आणू शकत नाही. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. पोलीस हा एक आवश्यक प्रतीक आहे व कायदा ही एक आवश्यक सामाजिक संस्था आहे. तो अशा समाजासाठी आवश्यक आहे जो अजून देवपदाला पोहोचलेला नाही. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु कायदा केवळ शारीरिक हल्ल्यापासून संरक्षण करतो. नॉर विल द लिफ्टमॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. लिफ्टमनने ज्या पद्धतीने आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शारीरिक हल्ल्याचा मार्ग धरला, त्या पद्धतीने आपण शिष्टाचार टिकवू शकत नाही. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. मी त्याला सुचवेन, त्याचा बदला अधिक योग्य व परिणामकारक होऊ शकला असता जर त्याने त्या प्लीज न म्हणणाऱ्या माणसाला अधिक नम्रपणे उत्तर दिले असते. He would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. नम्रपणे त्याने त्या उद्धट व्यक्तीवर तर विजय मिळवलाच असता, पण स्वतःवरही विजय मिळवला असता व या विजयाला खूप किंमत होती. The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. नम्र माणसाला दिखाऊ फायदा मिळणार नाही, पण त्याचा आत्मिक किंवा मानसिक विजय होईल. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मी त्याला म्हणजे लिफ्टमॅनला चेस्टरफील्ड या ब्रिटिश लेखकाची कथा सांगतो. In this time, the London streets were without the pavement of today, and the man who took the wall had the dreariest footing. त्या काही लंडनमध्ये किंवा लंडन या शहरामध्ये रस्त्यांच्या लगत फुटपाथ किंवा पायवाट नसायची व त्यावेळी जो माणूस रस्त्यालगतच्या उंचवट्यावरून चालायचा त्याचे पाय भिजायचे नाहीत, म्हणजे कोरडे राहायचे. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. एके दिवशी त्या उंच कठड्यावर चालताना चेस्टरफील्ड यास एक व्यक्ती भेटते व म्हणते, मी ही उंच वाट नालायक माणसांना देत नाही. I always do, said Chesterfield, stepping with the bow into the road. चेस्टर त्याला वाकून नमस्कार करत म्हणाले, मी नेहमीच वाट देतो व त्याला वाट ते देतात. I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. आणि मला असं वाटतं की लिफ्टमन असा गोड बदला घेणे एखाद्याला मारून चिखलात टाकण्यापेक्षा चांगले आहे हे मान्य करेल. And here we end the last part. Now let's see what we have seen in this part. Conductor carried his sunshine on to the another road. दुसऱ्या एका मार्गावर तो कंडक्टर आपलं कार्य करत असेल. Liftman would have had a more subtle with elaborate politeness. लिफ्टमननं पोलाइटनेस दाखवायला हवं होतं. Why lesser people should not take lessons. काही लोक का शिकत नाहीत हे कळत नाही. A story of Chesterfield. आणि चेस्टरफील्डची कथा इथं लेखकाने सांगितलेली आहे. सो हिअर एंड्स अवर टॉपिक अँड लास्ट पार्ट. थँक्यू.